नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध करा, मग समोरून काय करतो ते बघा. खासदार नारायण राणे यांचा विरोधकांना इशारा. मालवणमध्ये उभारणार मालवणी भवन, मंत्री उदय सामंत यांची घोषणा. पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार. क्षत्रिय मराठा मंडळातर्फे 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा. कौतुकाची थाप म्हणजे पुढच्या आयुष्याची शिदोरी. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचं प्रतिपादन. आणि रत्नागिरीत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा शुभारंभ. खासदार नारायण राणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना काजू कलमांचं वाटप. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. राजापूर तालुक्यात अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पुन्हा पुढे आला तर त्याचं स्वागतच केलं जाईल. तर आता अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध कराच, मग समोरून काय करतो ते बघा, असा थेट इशाराच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी प्रकल्प विरोधकांना दिला आहे. हे व्यावसायिक आहेत. विरोध म्हणजे तुम्ही मला सांगा तुमचा अभ्यास काय हो. आम्हाला जिल्ह्याला वीज किती लागते? विजेशिवाय इंडस्ट्री येईल, इंडस्ट्रीशिवाय नोकऱ्या बेकारी जाईल. सांगा ना मला. तुम्ही विरोध शब्द बोलू शकता, पण आज नुसती विरोधाने. बरं, ती इंडस्ट्री येणार, 1 लाख कमीत कमी कामगार लागणार, नोकऱ्या, आणि हे जवळपासचे लागतील. आणि याच्यात इंजिनिअरिंग भागाला जास्त प्राधान्य आहे. आता ह्या गोष्टी आपण नोकऱ्या कोणाला लावू शकत नाही. आणि इथे जे येत आहेत त्यांना आपण विरोध करतो. विरोध करणारे कोण आहे? उद्धव ठाकरेने विरोध करून घेतले पैसे, गप बसला. काय झालं? आज सगळ्याला विरोध होता. काय झालं? काय एक झाला असता प्रोजेक्ट, किती प्रगती झाली असती. राज्याला वीज मिळाली असती, लोकांना पुरेशी वीज इंडस्ट्रीलाही मिळाली असती. तुम्ही याच्यावर लिहा ना, आणि तुम्ही अभ्यास करा ना. आज आपली काय अवस्था आहे? थोडे दिवस हा पाऊस पडला नसता तर आपली लाईट पण गेली असती. नको ते नादाला आहे, कोणाच्या लागू नका. बंद बोलले ना त्यांनी म्हणा आंदोलन करा, मग मी समोरून काय करतो ते बघा. हे काय काय चेष्टा आहे? कोणी वीज निर्मिती करणारा प्रकल्प करा, कोणी तो अमुकच माणूस असावा असं माझं म्हणणं आहे. आणि शेवटी डिपार्टमेंट आहे, ते सगळं चेक करतील ना त्याच्यावर. प्रदूषण किती होईल, काय होईल, काय. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राणे यांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी कोकण रेल्वे विस्तारित करण्यासाठी प्रयत्न असून कोकण रेल्वे मध्य रेल्वेमध्ये विलिनीकरण केल्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी सांगितलं. हा सवलती सगळ्या घेऊन मोकळा झालाय ना. त्याकडे पाहिल्यानंतर सवलतीची गरज आहे सांग मला. दादा, सध्या कोकण रेल्वेच्या दुर्बलीकरणाचा विषय होता आणि विशेष करून कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्र संदर्भात बोलण्यात वैभववाडी टू कोल्हापूर. तो माझा प्रश्न आहे, तो मी लावून धरलाय. वैभववाडी ते कोल्हापूर आणि त्याचे सर्वे वगैरे सगळं झालंय, इस्टिमेट झालंय. फक्त
ते पैसे कोणी द्यावे हे रेल्वे फक्त काय कोकण रेल्वेकडे तेवढे पैसे नाही. मी आहे पाठी त्याची. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रश्न पण कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा पण प्रश्न आहे, पण ते याच्यावरच आहे फायनान्शियली याच्यावर आहे. आणि म्हणून मी मर्जर करू पाहतो. हा. मध्य रेल्वे. कोकण मध्य रेल्वेशी जोडावी म्हणजे हे सगळे प्रश्न सुटतील. आज हे वैभववाडीचं अडलंय फक्त पैसा. मी काही उद्योगपतींशी पण बोललो, रे बाबा 500 कोटी द्या आमची रेल्वे होईल. दादा, आता कोकण रेल्वेतर्फे 15,000 कोटींची विविध ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, म्हणजे त्यांनी कामं घेतलेली आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मर्जर म्हणजे झाली तर ते कामाचं डिस्ट्रीब्युशन कसं होईल? म्हणजे होतं कशाचं होत नाही रे बाबा. मग पैसे पार्टनर असतात ना, प्रॉफिट डिवाइड करतात ना, सेम ग्राउंडवर तसंच प्रॉफिट होलं तर डिवाइड करतील. तसंच काहीचं विलिनीकरण 6 खासदारांचं झालं शिवसेनेत, कसं बघता आपण? हां, विलीकरण अणुऊर्जा प्रकल्प यापूर्वीच झाला असता तर राज्याला मुबलक वीज उपलब्ध झाली असती. त्याचबरोबर उद्योग व्यवसाय आणि रोजगारांच्या मोठ्या संधी इथं निर्माण झाल्या असत्या असं सांगत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. अशा एकंदरीत भौगोलिक परिस्थितीला ते योग्य नाही आहे. फूड प्रोसेसिंग असेल किंवा असे जे सॉफ्ट आपल्याला काय अभ्यास आहे तुम्ही विचारा, काय विचारा. नाही, शेवटी सांगा प्रोजेक्ट हवेत का नको. प्रोजेक्ट हवेत. ज्या भागाची प्रगती झाली ते विजेविना झाली, पाण्याविना झाली. मग हवेतून येतात का प्रोजेक्ट, हे अणुऊर्जा प्रोजेक्ट. आणि काय कोणी बोलतात. मी ह्या सगळ्या प्रवासात होतो, मी बघितले कोण जायचे काय करायचे. ते एनरॉनचं काय होतं मला माहिती होतं. पैसे घेऊन जाणारे कसे जायचे, गाड्या लावणारे कोण माहिती आहेत, कोणी कोणी गाड्या लावल्या त्यावेळेला. पण दादा, ज्या ज्या ठिकाणी आता लोक विरोध करतात त्यांची मानसिकता बदलायची जबाबदारी कोणाची? कोणाची नाही, मार्ग आहे ना. मानसिकता म्हणजे माझा फॉर्म्युला आहे, हा. कळलं ना. हा. मानसिकता बदलायची म्हणजे फटकं आहे. हां, ते किती वेळा समजायचं, किती वेळा समजावायचं. आणि हे बघ, आपण प्रोजेक्ट कोण घेऊन जायचो, तुम्ही लिहिणार याच्यामध्ये काहीतरी पाणी म्हणजे प्रत्येक आरोप त्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. तुम्ही एखादा प्रोजेक्ट आणा कोणीतरी, किती पण मेगावेट असो, 25, 50, 100, पण वीज तर पाहिजे ना. वीज जेव्हा कमी पडते तेव्हा भाव वाढतात, एवढं तरी खरं आहे. आपल्याकडे स्वस्त वीज पाहिजे तर बरं, आपल्याकडे पाऊस आहे, विजेचं साधन आहे, पाण्याची वरून वीज म्हणू शकतो. दादा, आता फिनोलेक्स कंपनी आहे ना, त्यांची टोटल कॅपॅसिटी आहे 45 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी प्रोडक्ट, पण ते प्रोडक्शन करतात 11 ते 15 मेगावॅट. अरे त्यांच्याकडे असणारे इक्विपमेंट झाले टाइमपार झाले असतील. आता पहिलं तू किती तास कव्हर करायचा, काम करायचं, आता कमी झालं तुझं. झालं ना, कमी कमी होत जातं ते सगळं. उदाहरण कसं आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मालवणमध्ये मालवणी भवन उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. या भवनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी सभागृहात दिली. मालवणी ही बोलीभाषा असल्यामुळं मराठी भाषेतच येते, त्याच्यामुळं मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ. मालवणी भाषा, संस्कृती आणि परंपरेच्या जतन आणि संवर्धनासाठी हे भवन महत्त्वपूर्ण ठरेल असा मानसही मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. दरम्यान मालवणमध्ये मालवणी भवन उभारण्याचा निर्णय जाहीर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार मानले. अध्यक्ष महोदय, मी माननीय मंत्री आमचे उदय सामंत साहेब, मराठी भाषाचे मंत्री जे आहेत, त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मालवणी भवन करण्याची जी काही घोषणा आमच्या कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत केली आहे, म्हणून कोकणाच्या जनतेच्या वतीने मी मनापासून आमच्या उदय सामंत साहेबांचे आभार मानतो. या घोषणेमुळे मालवणी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी मोठं पाऊल उचलली जात असल्याची भावना व्यक्त केली जात असून कोकणवासियांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे 10वी आणि 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आलं. देसाई बँक्वेट हॉल इथं आयोजित या गौरव सोहळ्याला नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, डॉक्टर शुभांगी बेडेकर, मंडळाच्या उपाध्यक्ष प्राची शिंदे, कार्याध्यक्ष राकेश नलावडे, खजिनदार जितेंद्र विचारे, प्रचार प्रमुख संतोष तावडे, सचिव योगेश साळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी 10वी 12वी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असल्याचं सांगत आजची कौतुकाची थाप म्हणजे पुढच्या आयुष्याची शिदोरी आहे. आवडीचं क्षेत्र निवडा आणि त्यामध्ये परिपूर्ण ज्ञान मिळवा. कितीही मोठे झालात तरी आईवडील, गुरुजन आणि समाजाला कधीही विसरू नका असा प्रेरणादायी संदेश दिला. गेली अनेक वर्ष सामाजिक काम करताना किंवा रत्नागिरी नगर परिषदेमध्ये काम करताना आपल्या समाजाने जसे कौटुंबिक संस्कार महत्वाचे असतात, तसंच ज्या समाजाचे आपण आहोत त्या समाजाचेही संस्कार फार महत्वाचे असतात. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपला आजचा हा कार्यक्रम. कारण इयत्ता 10वी 12वी ही सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली महत्वाची, कारण त्यांच्या आयुष्याला कल्याण देणारी अशी वर्ष असतात. आणि यामध्ये यशाचं शिखर गाठून जेव्हा आपण पुढे जात असतो त्यावेळी एक कौतुकाची थाप हे आपल्याला पुढच्या आयुष्यात खूप काही सांगून जाते. जशी घरातली ताप असते तसंच ज्या समाजाचे आपण आहोत त्या समाजाने आपल्या पाठीवर दिलेली ही कौतुकाची थाप आपल्या पुढच्या आयुष्यासाठी खूप मोठी शिदोरी ठरू शकते. आज तुम्ही विद्यार्थी खूप भाग्यवान आहात, कारण पूर्वीच्या काळी आम्हाला एवढ्या शाखा नव्हत्या किंवा 10वी 12वी झाल्यानंतर एक ग्रॅज्युएशन किंवा ठराविक शाखा होत्या. पण आता शिक्षणाच्या शाखा इतक्या विस्तारलेल्या आहेत की तुम्हाला तुमच्या आवडीचं कुठचंही क्षेत्र तुम्ही निवडू शकता. कारण आमच्यापुढे त्या मर्यादा होत्या. एक तर ग्रॅज्युएशन करायचं, कोण शिक्षक होतो, कोण डॉक्टर होतो, कोण इंजिनियर, इतक्या ठराविक शाखा होत्या. पण आता तुम्ही खरोखरच ज्याची ज्याची तुम्हाला आवड आहे ते क्षेत्र तुम्ही निवडू शकता. इतक्या शाखा विस्तारलेल्या आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही जे क्षेत्र निवडाल, तुम्हाला ज्या ठिकाणी आवड आहे त्या जे क्षेत्र तुम्ही निवडाल ते परिपूर्ण करा. जसं फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याचं भय कधीच वाटत नसतं, कारण आकाशात उडण्यासाठी त्याचे पंख भक्कम असतात. तुम्हीही तसं शिक्षण घ्या की तुमच्या आयुष्यामध्ये कितीही चढ उतार आले तरी तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या जोरावर खूप काही पुढे जाऊ शकता. अशा प्रकारचं तुम्ही शिक्षण घ्या अशी विनंती मी आज तुम्हाला करते. आणि खरोखरच आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत. शिवरायांचं सळसळतं रक्त आपल्या सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं आणि अतिशय कठीण प्रसंगी आपले भक्कम पाय रोवून आपण कसं पुढे जायचं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे.
कारण आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत म्हणून मी सांगितलेले आहे. डॉक्टर शुभांगी बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा योग्य वापर, आरोग्याची काळजी, नियमित व्यायाम आणि सातत्यपूर्ण मेहनतीचं महत्त्व पटवून दिलं. मोठी स्वप्न पहा, प्रामाणिकपणे मेहनत करा आणि समाजासाठीही योगदान द्या, असं आवाहन त्यांनी केलं. कार्याध्यक्ष राकेश नलावडे यांनी हिंदुत्व जपण्याचं महत्त्व आणि तरुणांमधील वाढत्या व्यसनाधीनतेबाबत पालकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली. प्रचार प्रमुख संतोष तावडे यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी उद्योजक आणि व्यावसायिक बनण्यासाठी पुढं यावं असं आवाहन केलं. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचं पुष्पवृष्टीनं स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्र गीत, गणेश वंदना आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत क्षत्रिय मराठा मंडळाकडून मिळालेल्या सन्मानामुळे पुढील वाटचालीसाठी मोठं प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या भावनांशी आणि अस्तित्वाशी खेळण्याचा क्रूर प्रकार सरकारनं आता थांबवावा. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. जर हा अन्याय असाच सुरू राहिला तर आता आम्हालाही शासनाच्या भावनांशी खेळावं लागेल आणि त्यांना हजारांच्या संख्येनं शेतकऱ्यांच्या ताकदीची जाणीव करून द्यावी लागेल, असा थेट आणि अत्यंत आक्रमक इशारा जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे. निसर्गाच्या अस्मानी संकटात होरपळणाऱ्या कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या शासनाच्या अत्यंत उदासीन आणि शेतकरी विरोधी धोरणांविरोधात रत्नागिरीत पुन्हा एकदा आवाज घुमला. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि अस्तित्वाच्या लढ्यासाठी गुरुवार 25 जून रोजी बागायतदार शेतकऱ्यांनी रत्नागिरीतील जयस्तंभ इथे एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणं आंदोलन केलं. आपल्या मागण्यांकडे शासन प्रशासनाचं लक्ष वेधलं. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते संस्था या झेंड्याखाली आंदोलनात बावा उर्फ प्रकाश साळवी यांच्या नेतृत्वाखाली दीपक उपळेकर, TS घवाळी, अशोक भाटकर, राजेंद्र कदम, सदाशिव पाचकुडे, राजू शेठ रामगडे, प्रथमेश गवाणकर, रामचंद्र मोहिते यांच्यासह बहुसंख्येनं बागायतदार उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान पावसाळी अधिवेशनामध्ये शासनानं कोकणासाठी नुकसान भरपाईची मदत जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत काजू कलम वितरण योजनेचा शुभारंभ खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. रत्नागिरी येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे इथं आयोजित या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. यावेळी खासदार नारायण राणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असून आधुनिक शेतीचा अवलंब करून शेतीतूनच आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं. आपण सर्व काम करत असताना नारळाचं उत्पन्न वाढावं, नारळाचा व्यवसाय वाढावा, अधिक लोकांना काम मिळावं, या दृष्टीने महत्त्वाचं काम तुम्ही सर्व करताय. एक शब्दप्रयोग कोणीतरी तुमच्यापैकी एकाने केला की सरकारचं लक्ष आम्ही वेधतोय की सरकारने जास्त दर द्यावा, बरोबर ना? मी म्हणतोय त्यापेक्षा तुम्ही शास्त्रज्ञ आहात, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्ही तर प्रयत्न करू जास्त देण्याचं. सरकार म्हणजे काय? सरकार म्हणजे ग्राहकांकडून येणार आणि तीच परतफेड आम्ही करणार. आम्ही निर्माण करत नाही, तुम्ही निर्माण करता. त्यात तुम्ही बघायला पाहिजे की नारळाला जास्तीत जास्त नारळाच्या झाडाला जास्तीत जास्त नारळ कसे लागतील. आता कोणी सांगितलं 176
कोणी सांगेल 190, कोणी 200, 210, 220 पर्यंत मी ऐकलं इथे आकडे. 300 का नाही, 350 का नाही? म्हणजे तुमची जी अपेक्षा आम्हाला जास्त मिळावे ते तुम्ही संख्या वाढवली तर आपोआप मिळतात ना. हे अशक्य आहे का नाही? मी स्वतः पाहिलेलं आहे अनेक केंद्रावर, देशात परदेशात. मी पाहिलं आहे 350-400 नारळ झाडाला धरणार आणि असे नारळ विकल्यानंतर त्यांना मार्केटमध्ये किंमत पण तशी आहे. मग ते प्रत्येक सालीपासून, पाण्यापासून, सगळ्यापासून ते नाळाच्या खोडापर्यंत सगळ्यापासून ते उत्पन्न घेतात आणि सगळ्या गोष्टीचे बाय प्रोडक्ट वेगवेगळ्या वस्तू बनवतात. नाळ्याच्या ते किशीत म्हणतो, माझं मी मालवणी शब्द तुम्हाला ऑल्टरनेट माहीत नाही, किशी आहे ना, ते किशीच्या 80पेक्षा जास्त उत्पादन केरळात मी पाहिले. केरळात मी आमच्या इकडचे तरुण मंडळीनं 80 लोकांना घेऊन गेलो. मी जरा चला शिका, तुम्ही बघा, आणि घेऊन गेलो आणि दाखवलं मी त्या ठिकाणी की किती जाती आहेत, किती प्रकारचं उत्पादन घेतात. आणि मग एवढ्या 84-80 व्हेरायटी जर काढल्या त्यांची किंमत किती झाली? नक्कीच 200, 250, 300 नारळाच्या उत्पादनापेक्षा नक्कीच जास्त असेल. त्यामुळे दोघांपैकी एक सरकारचा प्रयत्न आहे, आम्ही तुमच्या पाठी आहे, पण तुम्ही जास्त नारळ झाडाला लागणारं उत्पादन करणारे शोधा. शास्त्रज्ञ आहे तुमच्यात, बरोबर ना सर? तुमचं काम असते. आणि मी पाहिलं आहे अशी उत्पादनं मी अनेक ठिकाणी देशात पाहिले आहेत. तर ते अशक्य नाही आहे, मी अशक्य नाही आहे. आणि नारळापासून, नारळाची मी नंतर 5 झाडं पण एका कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात. मग पद्धतशीर शास्त्रयुक्त जर काम केलं तर असं काही अशक्य नाही आहे. आंबे एका झाडावर 50 आंबे लागतात, 500 लागतात. मग घ्या ना अनुभवा, कुठल्या एका झाडावर चांगली मशागत करा, व्यवस्थित वाढवा, खत घालावा. नोव्हेंबरच्या अगोदर त्याचं पाणी बंद करा, बरोबर आहे ना? घातलं तर काय होईल? आंबे जास्त लागत नाही. मी शास्त्रज्ञ नाही, पण हे मी जाणून घेतलं आहे. मी काय याच्यावरून एक आवड म्हणून UP मधून काही नारळ मी मागवले, काय त्यांचं नाव आहे, आणि मी लावले. आणि ते UP जर नारळ दिले तो काही दिवसांनी आला, और तो किधर लगाया आपने झाड़ में? बोले देखो मैं यहाँ लगाया, मगर अभी तक नारियल नहीं आ रहा है. तो गेला मातीत हात घातला तर ओला दिस, तो साहब इधर नारियल कभी भी नहीं आएगा. आप पानी डाल रहे नवंबर डिसेंबर में, जेव्हा मोर येतो तेव्हा पाणी टाकलं का मोर येणार नाही, बंद होतो. मोर नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत मोर येतो, मग मार्चपासून मोर बंद होतो. आणि हे सर्व जाणून आपण उत्पादन जास्त निघावं यासाठी प्रयत्न करा. एक मी कोकणातला आहे, कोकणातून मुंबईला गेलो आणि शाळेत शिकताना नोकरी केली आहे. मी व्यावसायिक वयाच्या 15 वर्षाचा असल्यापासून व्यावसायिक आहे, आणि नंतर नोकरी पण, शिक्षण पण, आणि शिक्षण नंतर नोकरी, आणि नंतर पॉलिटिक्स, राजकारण. आज राजकारणातली, महाराष्ट्रातली देशा बहुतेक पदं मला मिळवली. तो बोलून नाही, मी जे ठरवतो ते करतो. मी तेव्हा ठरवलं की नाही, मला एका मोठ्या माणसाने सांगितलं, राणे स्टेजवर जाताना कधी मोबाईल घेऊन जाऊ नको. येस सर. मी त्यानंतर आता अनेक वर्ष झाली, 15-20 वर्ष, अनेक त्याने मला मार्गदर्शन केलं. पाहिलं पाहिजे. आणि म्हणून तेव्हा मी तुमच्याशी बोलायला आलो. मी काय मार्गदर्शक म्हणून नाही, तुमच्यातलाच एक आहे. आपण मेहनत केली, परिश्रम केला, मिळवलं तर तुमच्या स्वप्नात ते तुम्ही आणि कुटुंब बनाल. कठीण काही नाही आहे,
पण तशी मेहनत परिश्रम घेतले पाहिजेत. या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध करा, मग समोरून काय करतो ते बघा. खासदार नारायण राणे यांचा विरोधकांना इशारा. मालवणमध्ये उभारणार मालवणी भवन, मंत्री उदय सामंत यांची घोषणा. पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार. क्षत्रिय मराठा मंडळातर्फे 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा. कौतुकाची थाप म्हणजे पुढच्या आयुष्याची शिदोरी. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचं प्रतिपादन. आणि रत्नागिरीत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा शुभारंभ. खासदार नारायण राणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना काजू कलमांचं वाटप. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.